हॅलो नमस्कार मैत्रिणी. बऱ्याच वेळा मी ब्लाऊजचं कटिंग शेअर केलेलं आहे, पण कशा पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग करते ते मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करायला विसरू नका. आता सर्वात आधी मी इथं अस्तर घेतलेला आहे. मेन ब्लाऊज पीसच्या आतमध्ये जो अस्तर घालतो तो घेतलेला आहे. डबल फोल्डमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती पेपर ठेवून मार्क पूर्ण करून घेतलेले आहेत. आता हे पेपर मी कसे कट करून घेतले ते मी सांगते. आता या कस्टमरने माझ्याकडे पहिल्यांदाच ब्लाऊज शिवायला दिला होता. त्यामुळे काय केलं अगोदर मी त्यांचं काही चुकायला नको म्हणून, कारण पहिल्यांदा जर तुमच्याकडे कोणी कपडा देत असेल शिवायला तर काय करायचं, परफेक्ट द्यायचं त्यांना शिवून आणि 100% आपले द्यायचे. कसंही शिवायचं नाही. आपलं कटिंग येते म्हणून डायरेक्ट तुम्ही कसंही करून द्यायचं नाही. कारण त्यांना पहिल्यांदा जर तुमचा ब्लाऊज शिवलेला तर कोणताही कपडा काहीही असो, पहिल्यांदा जर शिवलेला आवडत असेल तर तो कस्टमर तुमच्याकडे परत येतो बघा. आता मी तर हे वापरते, म्हणजे अगोदर पेपर कटिंग करून घेते त्यानंतर, आणि जर अगदीच सोपा वाटत असेल ब्लाऊज तर मी डायरेक्ट अस्तरवरती सुद्धा मी कटिंग करून घेते कधीतरी. पण जर पहिल्यांदाच आला असेल आणि थोडंफार फिनिशिंग परफेक्ट त्यांना फिटिंग हवं असेल, जास्तच त्यांनी विनंती केली असेल असंच पाहिजे तसंच, तर मग मी पेपरच कटिंग करून घेते. आता या कस्टमरचं सुद्धा असंच होतं. खूप बारीक आहेत त्यांनी, म्हणजे अंगानं असं बारीक आहेत जास्त, आणि त्यांना खूप परफेक्ट लागतं. म्हणजे खूप साईज कमी होता या ब्लाऊजचा. त्यासाठी मग मी अगोदर पहिल्यांदा शिवत होते त्यांच्यासाठी. त्यामुळे अगोदर पेपर कटिंग करून घेतली होती आणि त्यांना मी एक ब्लाऊज शिवून दिला अगोदर. आता शिवल्यानंतर त्यांना तो खूप आवडला. त्याच्यानंतर मी त्यांचे 2 ब्लाऊज शिवून दिले. कारण माझ्याकडे अगोदर मी पेपर कटिंग करून ठेवलं होतं, तेच माझ्याकडं पेपर कटिंग होतं. त्यांनी दिल्यानंतर लगेच मी अस्तरवरती पेपर ठेवले आणि कटिंग करून घेऊन 2 शिवून दिले होते. परत मग त्याने अजून हा त्यांचा 4था ब्लाऊज आहे बघा. तर प्रत्येक वेळी मेजरमेंट घ्या, प्रत्येक वेळी मेजरमेंट हे घ्या टाका त्याच्यावरती आणि कटिंग करायचं खूप वेळ जातो. आणि एकाच कस्टमरला जर परफेक्ट ब्लाऊज बसत असेल तर ते पेपर कटिंग ठेवून द्यायचं. कारण आपण प्रत्येक वेळी जर मेजरमेंट घेताना कमी जास्ती अर्धा इंच होऊ शकतं, म्हणजे कटिंगमध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. आता अगोदर आपण तेवढंच घेतलेलं आहे, परत दुसऱ्या वेळेला घालताना थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, त्याच्यासाठी सांगते. जर पेपर कटिंग असेल तर ते परफेक्ट असतं, कारण पाठीमागचा आपण ब्लाऊज त्यांचा त्याच मेजरमेंटप्रमाणे शिवून दिलेला असतो. त्यामुळे हा सुद्धा दुसरा ब्लाऊज शिवताना आपल्याला इझी होतं बघा. ही टिप्स तुम्ही नक्की वापरू शकता. जर एकच कस्टमर तुमच्याकडे सारखं कपडे द्यायला येत असेल तर तुम्ही एकदाच त्यांचा पेपर कटिंग व्यवस्थित करून ठेवा. मग अस्तरवरती डायरेक्ट तुम्ही पेपर ठेवून सुद्धा कटिंग करू शकता. आता या कस्टमरचा माझा 4था ब्लाऊज आहे. पहिल्यांदाच मी पेपर कटिंग करून ठेवलं होतं आणि त्यानंतर मग मी आता हे 4ही ब्लाऊज एकाच पेपर कटिंगचा वापर करून केलेला आहे. आणि बऱ्याच जणी आता जे रेडीमेड पेपर कटिंग आहेत ते वापरतात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता. आता मी तर स्वतःचा पेपर कटिंग कट करून घेते आणि तेच वापरते. आता इथं बाही कशा कट करून घेते बघा. बाहीसाठी थोडासा कपडा कमी होत आहे, तरीही मी नंतर जोडून घेते. थोडासा जास्त नाही आहे. बाहीसुद्धा छोट्या आहेत आणि डबल फोल्डमध्ये ठेवून घेते अस्तरचा भाग आणि मेन ब्लाऊज पीसचा भागसुद्धा. आणि पिन्स लावून घेते मी नेहमी, कारण प्रत्येक वेळी काय होतं, कपडा हा विस्कटला जातो. त्यामुळे शोधावं लागतं समोरची बाजू कुठली, पाठीमागची बाजू कुठली. त्यामुळे असे पिन्स लावून घ्यायचे तुम्ही अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस कट करून घेताना बघा. म्हणजे आपला कमी वेळ वाचतो याच्यामध्ये, जास्त कपडासुद्धा हलत नाही. शिवताना तुम्हाला खूप इझी होतं अशा पद्धतीने जर कटिंग करत असाल तर. आता इथं पाठीमागचा भागसुद्धा त्याचप्रमाणे मी काढून घेतलेला आहे. डबल फोल्डमध्ये ठेवून घेतला आणि पिन्स लावून घेऊन कटिंग करून घेतला. बाहीसुद्धा काढून घेतल्या. आता समोरचा भाग आणि क्रॉसपट्टी, आणि कमी साईज असल्यामुळे हा ब्लाऊज पीस आरामात होऊन जातो. आता इथं बघू शकता. आणि उजवी बाजू डावी बाजू ही शोधायला सुद्धा टाईम लागत नाही, व्यवस्थित होतो बघा. आणि पिन्स मी प्रत्येक कपड्यावरती जोडून घेत असते. शिवते वेळी जसा भाग आहे तसा उचलून घ्यायचा आणि जोडून घ्यायचं. आता इथं कटिंग करताना मी जे क्रॉस पट्ट्या आहेत, खालच्या योगपट्टी म्हणता तुम्ही, ती परफेक्टच कट करून घ्यायची. त्याला एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायची गरज नाही. अस्तर आणि मेन ब्लाऊज पीसचा कपडा हा योगपट्टीचा परफेक्टच कट करून घेते. आणि आपल्याकडे जे पेपर असतात ते व्यवस्थित ठेवून द्यायचे. त्याच्यावरती तुमचा जो कस्टमर आहे किंवा तुम्ही किती साईजचा ती पेपर पॅटर्न करून ठेवला आहे त्याचं नाव वगैरे व्यवस्थित लिहून ठेवायचं. त्यामुळे नेक्स्ट तुम्हाला शिवताना खूप इझी होतं. आता मी अशा पद्धतीने कटिंग करून घेते बघा.
जर इझी असेल तर मी डायरेक्ट अस्तरवरती सुद्धा मेजरमेंट घेते, पण पहिल्यांदाच जर कस्टमर येत असेल म्हणजे आलेला असेल तर मग मी ही टिप्स वापरते. अगोदर पेपर कटिंग करून घेते, त्यानंतर मग शिवते. आणि जर तुम्ही कस्टमरचा ब्लाऊज शिवल्यानंतर त्यांची जर कंप्लेंट येत असेल, आर्महोल्समध्ये थोडी दुमड पडत असेल किंवा पाठीमागचा भाग हा जास्त दिसत असेल, तर काय करू शकता माहिती आहे ह्याच्यामध्ये, जे तुम्ही पेपर कटिंग अगोदर करून ठेवला आहे त्याच्यामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता. तर त्यांचा ब्लाऊज कुठे कमी जास्त होत आहे त्या पद्धतीने, आणि तुम्ही कुठे हा भाग जास्त कमी झाला आहे ते पेपरमध्ये तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. त्यासाठी सांगते. तर मी अगोदर एक कटोरीचा ब्लाऊजसुद्धा शिवलेला, त्यांना सेम प्रॉब्लेम होता. आर्महोल्समध्ये थोडंसं जास्त त्यांना दुमड पडत होती. तर मी नेक्स्ट टाईम शिवताना काय केलं, जो पेपर कटिंग होता त्याच्यामध्ये आर्महोल्समध्ये थोडंसं मी कमी करून घेतलं. त्यामुळे त्यांना नेक्स्ट टाईम जेव्हा शिवून दिले तेव्हा परफेक्ट झाला मैत्रिणींनो. तर ही आयडिया तुम्ही वापरू शकता. जर नवीन तुम्ही शिकत असाल तर नक्की ही आयडिया वापरा. आणि मी याच पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग करते बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि पूर्ण इथे ब्लाऊजची मी कटिंग करून घेतलेली आहे, बघू शकता इथं. आता शिल्लक जो कपडा आहे ते मी दाखवते. याच्यामध्ये गळा जोडायचा भाग, क्रॉस आणि काच बटनपट्टी कट करून घ्यायची, ती नंतर शिवते वेळी कट करून घेते मी. तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की एकदा अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा. ज्या कोणी नवीन मैत्रिणी आहे, शिकत आहे, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओच्या खाली एक हाईप बटन आहे, ते सुद्धा एकदा क्लिक करा. कमेंटच्या साईडला हाईप म्हणून येतंय बघा. आणि एकदा तुम्हाला ही आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि ही जे मी पेपर कटिंग घेतलेलं आहे ते परत ठेवून देते, कारण या जर कस्टमरचा ब्लाऊज शिवायला येत असेल तर हाच मी पेपर कटिंग वापरते.